बघूया दुपारच्या 100 बातम्या। बापू आंधळे खून प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ ट्विट केला, ज्यात 29 जून 2024 रोजी महादेव गीते यांच्यावर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे मोठी खळबळ माजली। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। आमदार सुरेश धस यांनी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी धस यांनी अधीक्षकांना निवेदन दिलं। महादेव मुंडेंची 15 महिन्यांपूर्वी हत्या झाली, अद्याप हत्या प्रकरणाचा तपास झालेला नाही। हत्येचा तपास एनसीबीकडे द्यावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। मुंडेंचे मारेकरी हे 15 दिवसात सापडायला हवेत असं धस म्हणाले। बीडमधील मकोका गुन्ह्यातील 4 आरोपींची आज ओळख परेड होणार आहे। त्याबाबतचं पत्र जिल्हा कारागृह अधिकाऱ्यांना देण्यात आले। यामध्ये सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीप घुलेचा समावेश असण्याची शक्यता आहे। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडली। वाल्मिक कराडच्या पोटात दुखायला लागल्यामुळे बुधवारी रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी तपासातनं धक्कादायक माहिती समोर आली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येसाठी तलवारीसारखे धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला। तारेच्या 5 क्लच वायर लावत लोखंडी पाईपनं मारहाण केल्याचं समोर आलंय। पुण्यातील कार्यक्रमाआधी शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक पार पडली। अजित पवारांनी माझ्याशी एका प्रकल्पाबाबत चर्चा केली। आमच्यात राष्ट्रवादी पक्षाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं शरद पवारांनी सांगितलं। पुण्यातल्या कार्यक्रमात दोन्ही पवारांनी शेजारी बसणं टाळलं। यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली। नव्या सहकार मंत्र्यांना माझ्याशी बोलायचं होतं म्हणून ते शेजारी बसले असं शरद पवार म्हणाले। कोण जातंय आणि कोण राहतंय याबाबत माझ्याकडे सर्व माहिती आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले। आमच्याकडच्या सर्व गाळ आधीच गेलेला आहे, आता आमच्यातून कुणीच जाणार नाही। उदय सामंतांनी आधी स्वतःला सांभाळावं अशी टीका संजय राऊतांनी केली। उद्योगमंत्री दावोसला नेमके कशासाठी गेले? गुंतवणूक आणण्यासाठी गेले की पक्ष फोडायला गेले असा प्रश्न विचारत शरद पवारांनी उदय सामंतांवरती टीका केली। सामंत वारंवार सांगतायत हे संपर्कात आहेत, ते संपर्कात आहेत, मी वाट बघतोय कोण कधी जाते असा टोला शरद पवारांनी लगावला। पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचं उद्धव ठाकरेंचं मत आहे, पण टोकाची भूमिका नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी आज दिली। उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी आहेत। महाराष्ट्राला गद्दारीचे गालबोट ठाकरेंमुळे लागलं। भाजपशी गद्दारी केली नसती तर आज चित्र वेगळं असतं अशी टीका बावनकुळेंनी केली। ठाकरेंनी कुठे चुकलो याचं आत्मपरीक्षण करावं असं बावनकुळे म्हणाले। बावनकुळेंना ताबडतोब अटक केली पाहिजे। बावनकुळेंनी 600 कोटींचा भूखंड 1 रुपयात घेतला असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। बावनकुळेंना महसूल मंत्रीपद दिलं हा सर्वात मोठा गुन्हा आहे असं राऊत म्हणाले। एकनाथ शिंदेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका। शिंदे आणि त्यांची लोक ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळाली अशी टीका संजय राऊतांनी केली। आम्ही तुमच्यासारखी लाचारी स्वीकारलेली नाही असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला। आदित्य ठाकरे बालिश आहेत, त्यांना अजून सरकार कळलेलं नाही अशी टीका महसूल मंत्री बावनकुळेंनी केली। 2 वर्ष आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते, ते पर्यटन करत राहिले, सरकारचा मूळ गाभा त्यांना कळला नाही असा टोला बावनकुळेंनी लगावला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेत। अमित शहांचं त्र्यंबकेश्वर, मालेगाव आणि मुंबईत विविध कार्यक्रम आहेत। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत असतील। ऑपरेशन टायगर बाबत शहा आणि शिंदेंमध्ये हाय व्होल्टेज बैठक होणार आहे। इतर पक्षातील खासदार आणि आमदारांच्या प्रवेशाबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मालेगावात सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। अमित शहांच्या कार्यक्रमात छगन भुजबळ उपस्थित असतील। भुजबळ शहांसमोर नाराजी उघड करण्याची शक्यता आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना खडसावलं। प्रत्येक जिल्ह्यातील मनसेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत। ठाकरेंनी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची आज मुंबईत बैठक बोलावली आहे। उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन करणार आहेत। महायुतीतल्या भाजपच्या मंत्र्यांचे पीए थेट संघाचे कार्यकर्ते असणार आहेत। भाजपच्या मंत्र्यांचे सर्व पीए थेट संघाच्या मुशीत घडलेले असतील, त्यामुळे संघ आणि भाजपमध्ये योग्य समन्वय साधता येईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला।
कोल्हापूरच्या कागलमध्ये राजकारण पुन्हा तापलं. यंदा चुकीला माफी नाही अशा आशयाचे स्टेटस मुश्रीफ समर्थकांनी ठेवलेत. विधानसभा निवडणुकीत घटलेलं मताधिक्य आणि पालकमंत्री पदाबाबत झालेला अपेक्षाभंग यानंतर मुश्रीफ समर्थकांकडून स्टेटसद्वारे वचपा काढण्याचा इशारा दिला जातोय. नागपूर महसूल प्रशासनाचं कामकाज आणखी गतीनं व्हावं यासाठी राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यामध्ये 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावलं उचलली असून तातडीनं प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी राज्यातल्या सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्या आहेत. पुण्यामध्ये देश आणि राज्य पातळीवर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता वाढलाय. गेल्या वर्षी पुणे शहरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे 853 दौरे झाले असून 2023च्या तुलनेत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात दुपटीनं वाढ झाली. एक देश एक निवडणुकीशी संबंधित 2 विधेयकांवरती चर्चा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची दुसरी बैठक 31 जानेवारीला होणार आहे. नवी दिल्लीतल्या संसद एनएक्सी भवनाच्या मुख्य समिती कक्षात दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. भंडाऱ्याच्या जवाहर नगरातील आयुध निर्माण कारखान्यात स्फोट झाला. सी सेक्शनमधील स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. डोंबिवलीमध्ये झाड रिक्षावरती कोसळल्यानं एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. काही सेकंद आधी प्रवासी रिक्षातनं उतरल्यामुळे तो प्रवासी थोडक्यात बचावला. एक मोठी बातमी. पुण्यातल्या कोथरूडमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांची दखल घेत चंद्रकांत पाटलांनी अलंकार पोलीस ठाण्याला भेट दिली. सोनसाखळी चोरांच्या मुसक्या लवकरात लवकर आवळा अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. सांगोल्याच्या कमलपूरमध्ये शालेय पोषण आहाराच्या तांदळात उंदराच्या लेंड्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. गेल्या 5 दिवसांपासून धाराशिवमधील सोयाबीन केंद्रावरती शेतकऱ्यांची गर्दी आहे. रात्र जागून शेतकरी खरेदी केंद्रावरती सोयाबीन विकतायत. यवतमाळच्या जवाहरनगर, भारी आणि मुरझडी गावातील गावकऱ्यांनी अवैध दारूभट्ट्या नष्ट केल्यात. पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे गावकरी आक्रमक झालेत. हिंगोलीच्या केंद्रा खुर्द आणि हिवरा गावात वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांची नासाडी केली जाते. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. अहिल्यानगरच्या कोल्हारमधील प्रवरा नदीपात्रात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. नदीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान मंत्री आशिष शेलार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेची दैनंदिनी शेलारांना भेट देण्यात आली. कोकणात नारळ उत्पादन कमी झाल्यामुळे नारळाच्या किमतीत वाढ झाली. सध्या वेंगुर्ले या नारळाच्या मुख्य बाजारात एक नारळ नग 35 ते 40 रुपयांना विकला जातोय. बुलढाणा जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धाड परिसरातील करडी धरणावरती पक्षीप्रेमींनी फ्लेमिंगो पक्षाचं दर्शन झालं आणि फ्लेमिंगोना पाहण्यासाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली. सिंधुदुर्गातील वारंग, तुळसुली, बांबरवाडी इथल्या गव्याच्या कळपानं हैदोस घातला. काजूबाग, कलिंगड आणि चवळी पिकांची नासधूस केल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. वर्ध्याच्या देवळीत आजपासून 2 दिवस महिला पैलवानांची दंगल रंगणार आहे. 400 महिला खेळाडूंचा कुस्ती स्पर्धेत सहभाग असणार आहे. राज्यभरातल्या सगळ्या सविस्तर घडामोडी आणि आता दुपारच्या 100 बातम्यांमध्ये सगळ्या वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर यानंतरच्या बुलेटिनमध्ये अशाच काही बातम्यांचे अपडेट तुम्ही घेत राहणार आहात. सगळ्यात आधी आणि अचूक माझी सहकारी प्राजक्ता सोबत. धन्यवाद श्वेता. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. यापुढच्या सगळ्या महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय आणि तुमच्या कामाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहणार आहात. सुरुवात करूयात हेडलाईन्सनं.